कोणत्या व्हरायटीचा प्लॉट आहे? ही अथर्व व्हरायटी. बेसल डोस काय घेतलेला आहे बेसल डोस आपण याला काहीच वापरलेलं आणि नाही. शेणखत शेणखत पण नाही. किती वर्ष झाले आता प्लॉटला शेणखत नाही? आपण या वावरामध्ये 2-3 वर्षापासून काहीच टाकलेलं काहीच नाही. टाकले विदाऊट काहीच शेणखत नाही. विदाऊट बेसल डोस. त्यामानाने आता प्लॉटची स्टेज कशी? छान आहे. छान आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस खुशाल सोनवणे आज आलेलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये. आज आलेलो आहे मी. सर्वात प्रथम आता भाऊंची ओळख करून घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव प्रशांत बाळासाहेब नरवडे, राहणार खंडाळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. जिल्हा पुणे. एकंदरीत समाधानी का? हो, खूप समाधान. जे काही तुम्ही आता प्लॉट घेतलेला आहे बरोबर आहे, असं म्हणा का 100% हा फक्त ऑर्गॅनिक जे काही मी दिलेलं आहे बरोबर आहे, किटवरच डिपेंड आहे, किटवरच एवढी सेटिंग झाली आहे बरोबर आहे. बरोबर. एकंदरीत जर तुम्ही बेसल डोस भरला असता तर आज या प्लॉटची कंडिशन काय असते? नक्कीच चांगली असते, म्हणजे बघण्यासारखा असता, पूर्णपणे वाढला असता. परंतु शेतकरी मित्रांनो, जर बघितलं आपण, जर आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट बघितले, जर आपल्या किटचे रिझल्ट बघितले, तर तुम्ही थोडं जवळ घेऊन दाखवा. आजच सेटिंग जर बघितली तर ही गल्ली पडली पण होती ना? हो, पडली. पूर्णपणे वेट आलेलं आहे. ही सेटिंग बघा किती झालेली आहे. तुमच्या इथले जे काही शेतकरी आहे त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? नाही, नक्कीच. या आता जे टेम्परेचर होतं, आता जे आपल्याकडे 40-42 टेम्परेचर झाले, हे कन्सल्टिंग न घेता अशा पद्धतीचा प्लॉट आपण स्वतःच्या मनाने किंवा दुकानदारांच्या सल्ल्याने नाही आपण स्वतः आणू शकत. यासाठी कोणाचे का असाना पण कन्सल्टिंगची नक्कीच गरज आहे. खूप गरज आहे. कन्सल्टिंग शिवाय या टेम्परेचर मध्ये आपण स्वतःच्या अनुभवावर असा प्लॉट नाही जोडू शकत, घेऊच नाही शकत. आता जर बघितलं तर तुमच्या मित्राचा आणि तुमच्या एकाच दिवसाची लागवड आहे, काय प्रॉब्लेम जाणवले? आता आपल्या झाडाला ज्या पद्धतीने सेटिंग दिसतंय, तर मित्राने शेड्यूल वापरलेलं नाहीये, तर आमच्या दोघांची एकाच दिवसाची लागवड होती. तर त्याच्या झाडांमध्ये आणि आपल्या झाडांमध्ये खूप फरक आहे. त्याच्या झाडांमध्ये शेड्यूल न वापरल्यामुळे किंवा कोणाचा सल्ला न घेतल्यामुळे फळांचं प्रमाण खूप कमी आहे, सेटिंग पण झालेली नाही आणि झाड पण डेव्हलप झालेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितलं आपण तर त्यांनी आपण जो काही विषय झाला म्हणजे XYZ असेल कन्सल्टंट तिथे बरोबर आहे, त्यांचा स्प्रे किती दिवसाला आहे तिथं? 3ऱ्या-4थ्या दिवशी रिपीट स्प्रे. आपला किती दिवसाला आहे? आपला 6व्या दिवशी. 6व्या दिवशी. म्हणजे एकंदरीत जे काही तुमची आता जमीन आसमानची तुलना झाली बरोबर आहे, खर्चाच्या तुलनेत. आणि दुसऱ्या गोष्टीला जर बघितलं आपण, जो काही खर्च केला आणि आज जे काही उत्पन्न आपल्या डोळ्याला आज अथर्व व्हरायटीचं दिसू राहिलं, तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय, खर्च वाढवाय की कमी? नाही, खर्च आहे मापाताच्या हिशोबात आहे, खर्च काही जास्त नाहीये. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांनी पूर्णपणे फॉलो केलंच केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं माझं ब्रीद वाक्य आणि त्याचा जो काही मिळणारा अनुभव आहे, तो अनुभव मिळाला 2-2 महिने जाते बरोबर आहे ब्रीद वाक्याला. माझं जे काही ब्रीद वाक्य आहे, चमत्काराला नमस्कार 100% मिळाला, खात्रीशीर. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आता आपण आलेलं व्हरायटी अथर्व एकदम अतिशय सुंदररित्या प्लॉट डेव्हलप झालेला आहे, खूप भारी सेटिंग झालेली आहे आणि कोणताही बेसल डोस नाही, कोणताही शेणखत नाही प्लॉटला. वावर पूर्ण खडवणे, अतिशय